एका स्वप्नातून सुरू झालेला प्रवास आज हजारो पर्यटकांच्या आनंदाचा अविस्मरणीय अनुभव बनला आहे. मातीशी नातं जपत ग्रामीण जीवनाचा आनंद प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याच्या ध्येयानं सुरू झालेला हा प्रवास. चला ऐकूया कृष्णा फडतरे सरांकडून बनेश्वर ॲग्री टुरिझमच्या सुरुवातीची प्रेरणादायी कथा. मी कृष्णा सोपान फडतरे, बनेश्वर कृषी पर्यटन केंद्र संस्थापक अध्यक्ष. मी बनेश्वर कृषी पर्यटन केंद्र हे 2017 साली चालू केलं. तेव्हापासून जेव्हा मी पूर्वी शेती करत होतो, ती शेती करता करता मला एक कल्पना सुचली. या कल्पनेतून बनेश्वरच्या बाजूला येणारे पर्यटक आणि त्यांच्याबरोबर होणारी मुलाखत, की बाबा इथे कुठे जेवणाची सोय होईल का किंवा बाकीच्या काही गोष्टी इथे मिळतील का. तर मी शेती करता करता मला असं जाणवलं की बाबा आपण या शेतामध्ये काही प्रायोगिक तत्वावर काही प्रयोग करू शकतो का, की इथे काय बाकीच्या गोष्टी आपल्या लोकांना देता येतील का, त्याचा काय फायदा होईल का. असा विचार करत करत पुढे गेल्यानंतर मला आमचे एक मित्र श्यामसुंदर जायगुडे म्हणून भेटले. त्यांच्याशी चर्चा करताना विषय झाला की आपल्याला इथे कृषी पर्यटन चालू करता येईल. आणि मग तिथून ही संकल्पना सुरू झाली. साधारणतः 2017 साली हे चालू केल्यावर पहिल्या सुरुवातीला असणारी बागायती शेती आणि त्याला याचा जोडधंदा देताना आपल्याला एक काहीतरी मनाला चाहूल लागते की बाबा आपण काहीतरी करतोय नवीन किंवा काहीतरी प्रयोग करतोय, तो आपला सक्सेस होईल का किंवा आपल्याला सक्सेस घेण्यासाठी काय करायला लागेल, याच्यावर विचार करत करत पुढे गेलो आणि या विषयाला सुरुवात केली. साधारणतः आज 2026 मध्ये बऱ्यापैकी रिस्पॉन्स आहे. आमरस पार्टीला एक 3-4 हजार लोक झाली, हुरडा पार्टीला एक 5,000 लोक झाली, त्यानंतर शाळेच्या सहलींमध्ये 2-2.5 हजार विद्यार्थी झाले. अशा पद्धतीने काम करतोय आणि हे चालू आहे. कृषी पर्यटन म्हणजे काय, तर कृषी पर्यटन म्हणजे शेती शिकणे किंवा शेती शिकवणे. आता पूर्वीच्या काळी आपण मामाच्या गावाला गेलो की शेती शिकायचो, शेती मामा कशी करतो ते पाहायचो किंवा आपले वडील कशी शेती करतात ते पाहायचो. आताची परिस्थिती अशी झाली आहे की आता नोकऱ्या, व्यवसाय आणि शहराकडे जो ओढा धावतोय लोकांचा, त्यामुळे लोकांना शेती माहिती नाहीये किंवा शेतीमध्ये काय प्रोडक्शन निघतं, त्याचा काय उपयोग होतो, कच्चा माल कुठे तयार होतो, कसा होतो, या गोष्टी माहितीच नाहीयेत. आणि त्या माहिती करून घेण्यासाठी तुम्ही कृषी पर्यटनाकडे आलं पाहिजे. कृषी पर्यटनात या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील. शेती कशी केली जाते, शेतामध्ये काय पिकतं, कुठल्या सीझनला काय पिकतं, निसर्ग कसा असतो, निसर्ग कसा बघायला मिळतो, गावाकडच्या ओळखीपाळखी कशा आहेत, गावाकडच्या राहणीमान कसं आहे, जेवण कसं आहे, गावाकडचं जीवन लोक कसे जगतायत, या सगळ्या गोष्टींची जाणीव करून घेणं म्हणजे कृषी पर्यटन. बनेश्वर ॲग्री टुरिझम म्हणजे कृषी पर्यटन हे बाकीच्या कृषी पर्यटनपेक्षा किंवा रिसॉर्टपेक्षा वेगळं कसं आहे, तर इथं असणारा निसर्ग, इथं असणारी फलती फुलती शेती, असणारी झाडं किंवा असणारा गायींचा गोठा, त्याच्यात काही वेगळ्या वेगळ्या वस्तू किंवा वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट आम्ही राबवलेल्या आहेत. त्यामुळे ते बाकीच्यांपेक्षा वेगळं आहे. मी आतापर्यंत बऱ्यापैकी एक
70-80 कृषी पर्यटन केंद्र पाहिली पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये, तर मी तोच अभ्यास केला की बाबा या कृषी पर्यटनात आहेत ते आपल्याकडे नको, त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आपण करून दाखवू. तशा पद्धतीने आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, वेगवेगळ्या पद्धतीची आपण शेती करतो सिझनेबल, ती आहे. त्यानंतर आपल्याकडे एक वॉटर इक्विपमेंट आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की बाबा आपले जेवढे शेती आहे, समजा 8 एकर शेती आहे, तर 8 एकराचे 8 प्लॉट करून त्या प्लॉटमध्ये प्रत्येक प्लॉटचं मेजरमेंट घेऊन त्याचा स्लोप किती, त्याचं लांबी रुंदी हे करून एक स्माइली म्हणून एक ऍप्लिकेशन बनवलं. आणि त्या ऍप्लिकेशनमध्ये ते वॉटर इक्विपमेंट तुम्हाला सांगतं की कुठल्या प्लॉटमध्ये किती मॉइश्चर आहे, म्हणजे किती पाणी देण्याची गरज आहे, आता याला किती, कुठल्या त्या पिकानुसार तिथे ठरवलं जातं की बाबा या पिकाला 8 दिवसानंतर पाणी द्यावं लागतं, या पिकाला 4 दिवसानंतर पाणी द्यावं लागतं. तर त्यामध्ये सगळ्या पद्धतीच्या तुमच्या वॉटरच्या ज्या सिस्टीम आहेत, म्हणजे स्प्रिंकलर असेल, लेझर पाईप असेल, त्यानंतर ड्रीप इरिगेशन असेल, फ्लड इरिगेशन म्हणजे पाटपाणी असेल, तर त्या सगळ्याचा डाटा तिथे भरून तिथं ती माहिती मिळते. असं एक इक्विपमेंट आपल्याकडे बसवलेलं आहे. वेदर स्टेशन आपल्याकडे बसवलंय, म्हणजे वातावरणाचा अचूक आपल्याला अभ्यास देणारं किंवा अचूक माहिती देणारं वेदर स्टेशन बसवलंय. त्यानंतर गायींचा गोठा आहे. त्या गायींच्या गोठ्यामध्ये आपण शेतीचं एक एक्झिबिशन केलंय. तिथे पूर्वी जे आपण वडलो आपले वाडवडील जी शेती करत होते ज्या साधनाने, म्हणजे कुळव असेल, नांगर असेल, पाभर असेल, तिफन असेल, त्यानंतर तुमचा वेगळ्या पद्धतीचा तो 8 बैलाचा नांगर असेल, दातळा असतील, विळे असतील, खुरपी असतील, कुऱ्हाडी असतील, कोयते असतील, त्यानंतर फावडे असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे साहित्य जुने असतील, ते सगळे जमा करून तिकडे ठेवलेली आहेत. त्याची माहिती दिलेली आहे. शिवाळ असेल, बैलांचे फोटो असतील, प्रत्यक्षदर्शी जे शेतावर आपण काम करतो ते त्या एक्झिबिशन मध्ये सगळं लावून ठेवलेलं आहे. अशा पद्धतीचं एक एक्झिबिशन आपल्याकडे आहे. त्यानंतर देशी परदेशी अशी वेगवेगळी झाडं लावलेत. त्यामध्ये थायलेमन असेल, त्यानंतर तुमचा आवाकोडो असेल, त्यानंतर लिची असेल, त्यानंतर तुमच्याकडं जांभूळ आहे, वेगळ्या पद्धतीचं पांढरं जांभूळ आहे, लाल फणस आहे, अशी बरीच काही झाडं वेगवेगळ्या पद्धतीची, रुद्राक्ष आहे, आंबे आहेत, नारळ आहेत, चिकू आहेत, अशी बरीच काही झाडं, सफरचंद आहे मोस्टली. आणि त्याच्यात महत्वाचं म्हणजे यावर्षी आम्ही लावलेल्या सफरचंदाच्या झाडांना सफरचंद लागलेली आहेत. अशी बरीच काही वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला असेल, हा आपल्या शेतावर घेतला जातो. म्हणून मी म्हणतो की माझं कृषी पर्यटन हे एक वेगळं कृषी पर्यटन आहे आणि त्या वेगळ्या विविधता दाखवण्याचा प्रयत्न मी माझ्या कृषी पर्यटनातून करतो. आपले बनेश्वर कृषी पर्यटन केंद्र म्हणजे ॲग्री टुरिझम मध्ये आपल्याला काय काय करायला मिळेल किंवा दिवसभराचा काय काय प्रोग्राम असेल. आपण दिवसभराचा प्रोग्राम असा करतो की सकाळी आल्यानंतर त्या पाहुण्यांचं आदरातिथ्य स्वागत करतो. त्यानंतर त्यांची नाश्त्याची न्यारीची सोय करतो. त्यानंतर दुपारी नाश्ता झाला की बनेश्वर मंदिराचं दर्शन, इथून आपल्या इथून एक 5 मिनिटाच्या अंतरावर बनेश्वर मंदिर आहे, तो बनेश्वर मंदिराचं दर्शन करून येतात लोक. त्यानंतर जे काही खेळ आहेत किंवा ऍक्टिव्हिटी आहेत त्या दिल्या जातात. त्यामध्ये स्विमिंग पूल असेल, रेन डान्स असेल, बैलगाडीची सफर असेल, ॲडव्हेंचर गेम असतील, ट्रॅक्टरची सफर असेल. त्यानंतर ग्रामीण खेळामध्ये लगोरच्या आहेत, विटी दांडू आहेत, त्यानंतर सूरपारंब्या आहेत. असे बरेच खेळ इथं पहिल्या हाफमध्ये केले जातात. त्यानंतर दुपारी गावाकडचं जेवण, शेतकऱ्याचं जे जेवण असतं त्या जेवणाचा आस्वाद घेतला जातो, दिला जातो. त्यामध्ये आपल्या शेतावर असणारा सगळा भाजीपाला, त्या भाज्यांचे म्हणजे काय फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील, त्यांच्या भाज्या बनवल्या जातात, भाकरी, चपात्या, असा सगळा एक गावरान मेनू जेवणामध्ये दिला जातो. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये थोडासा आराम झाला, थोडीशी वामकुशी झाली आंब्याच्या झाडाखाली किंवा इतर सावलीला, की त्यानंतर लोकांना शेतावरचा एक फेरफटका दिला जातो. त्या फेरफटक्यामध्ये त्यांना काही करायचं असेल, म्हणजे जर समजा त्या वावराची मशागत चालू आहे, शेताची मशागत चालू आहे, तर तिकडे त्याला कुळव हाणायला दिला जातो. किंवा खुरपणी चालू असेल तर खुरपायला दिलं जातं. कशाची तोडणी चालू आहे, फुलं तोडणी असेल, फळं तोडणी असेल,
टोमॅटो तोडणी असेल, जे काय असेल शेतात काम, त्याचा एक्सपिरियन्स त्याला तिथे घ्यायला मिळतो. अशा पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी त्यांना तिथे करायला देतो किंवा त्या गोष्टींचा एक्सपिरियन्स लोकांना कसा घेता येईल याचा विचार आम्ही त्या ठिकाणी करत असतो. अशा पद्धतीने आपण बऱ्यापैकी येणाऱ्या पर्यटकांना एक दिवसभराचा सगळा अनुभव, त्यानंतर ते तुमची शेती करून झालं, शेतावरचा फेरफटका झाला की एक्झिबिशन असेल, कुठं असेल, ग्रामीण संध्याकाळी जाताना थोडासा नाश्ता स्नॅक्समध्ये काही गावाकडची भेळ असेल किंवा कांदाभजी असेल, असं काही देऊन आपण त्यांना परत जाताना माघारीचा निरोप या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीने आपण एक दिवसभराचा प्रोग्राम इथे करत असतो. आपण बनेश्वर कृषी पर्यटन केंद्रातून परतीच्या प्रवासासाठी निघताना ज्या वेळेस आपण आपल्या ग्राहकांसाठी किंवा पर्यटकांसाठी आपल्या शेतामध्ये पिकणारा भाजीपाला असेल किंवा धान्य असतील, फळं असतील, पपया, केळं किंवा आणखीन आंबे, बोर, त्यानंतर जांभळं, त्यानंतर आवळे, असं बराच जो काय रानमेवा आपल्याकडं असेल, ज्या काय भाज्या असतील, त्या सगळ्या इथे विक्रीसाठी आपण त्याचा स्टॉल लावतो. आणि त्या पद्धतीने मग ते लोक इथून घेऊन जातात. त्या दोन गोष्टी लोकांना इथं अनुभवायला मिळतात. एक तर पहिला म्हणजे तिथून असणारा मधला जो दलाल असतो तो बाजूला होतो. दुसरा मुद्दा की इथे आपल्या शेतावर पिकणारा जो भाजीपाला आहे तो त्यांना स्वतः डोळ्याने बघून स्वतःच्या हाताने काढून आणता येतोय, तोच त्यांना विकत दिला जातो. म्हणजे त्यामध्ये असणारा जो आनंद आहे, त्यामध्ये असणारा जो ताजेतवानापणा आहे, ते जे काय आहे ते सगळं जिथे पिकतंय तिथूनच विकत घेता येतं. आणि या पद्धतीने लोकांना आल्यानंतर हा कृषी पर्यटनाचा एक चांगला सुखद अनुभव घेता येतो. जी शेतकऱ्याबरोबरची नाळ पुढच्या पिढीची तुटत चाललेली आहे, ती नाळ जोडण्याचा हा मुख्य प्रयत्न ह्या कृषी पर्यटनाच्या माध्यमातून केला जातो. त्याचं कारण असं की आज 10-10, 20-20 वर्ष किंवा एक पूर्ण पिढी शहरातच राहिलेले लोक आहेत की त्यांच्या मुलांना माहिती नाहीये की शेती कशी केली जाते, शेतीतून काय पिकतं, आपल्याला अन्न खातोय त्याचा कुठला भाग शेतातून पिकला जातो किंवा दूध कुठून येतंय, गहू कुठून येतोय, तांदूळ कुठून येतोय, भाजीपाला कुठून येतोय, याची काहीही माहिती नाही. आणि ही माहिती करून घेण्यासाठी किंवा माहिती करून देण्यासाठी हा जो उपक्रम आहे तो या ठिकाणी चालू केलेला आहे असं मला सांगायचं आहे.